हॅलो नमस्कार. मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या फ्रेश मॉर्निंगमध्ये. आजच्या खास दिवसामध्ये. खास दिवस याच्यासाठी कारण प्रत्येक दिवस हा खासच असतो, फक्त आपल्याला ते बघण्याची गरज असते. आजच्या खास दिवसामध्ये मी स्वतःला एक चॅलेंज दिलेलं आहे आणि ते चॅलेंज असं आहे की मी आज काही करून ब्लॉग सकाळी मॉर्निंगला बाहेरच स्टार्ट करणार, कारण त्याच्यामुळे माझा पब्लिकमध्ये बोलण्याचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल म्हणून. तर ही छोटीशी इम्प्रूव्हमेंट केली आहे मी मॉर्निंगलाच. आजचा दिवस खरंच स्पेशल आहे. तुम्ही पूर्ण दिवस नक्की फॉलो करा. चलो बाय. आजच्या दिवसामध्ये काय काय घडतंय ते खरंच स्पेशल आहे, कारण हा एक दिवस आहे आणि माझ्याकडे खूप सारे टास्क आहेत, खूप सारी कामं आहेत. परत चला स्टार्ट करा. अजून अजून पहले पाव को भेजते नाही दादा स्पायसी अभी वापस आगे. मसाला असेल तर थोडं लागेल. अंतरण पहले मेरा बस पहले हम लोग ले बाद में ले थोडे आणि हे असं होतं माझं ताट. मी खाऊन झाल्यानंतर रिव्ह्यू देते की खूप जास्त टेस्टी होती बिर्याणी. त्यानंतर होतं केक कटिंग. एवढा छान केक होता आणि आमच्या ऑफिसमध्ये नेहमी चॉकलेट केकच येतो. सेलिब्रेशन संपलं, सगळी कामं आवरली आणि आता मी निघाली घरी जाण्यासाठी. स्टेशनला पोहोचली आणि स्टेशनला आज एवढी गर्दी होती का काय माहिती. नॉर्मली एवढी गर्दी नसते, पण आज खूप जास्त गर्दी होती. पण ट्रेन वेळेवर होती ही एक चांगली गोष्ट आहे. पटकन अशी माझी ट्रेन आली आणि मग मला घरी जायचं होतं. घरी जाण्याची घाई नव्हती, खरं तर मला शॉपिंगची घाई होती. खूप साऱ्या गोष्टींची खरेदी करायची होती. ऋतुजाला मी स्टेशनलाच बोलवलं होतं कारण तिला पण राख्या घ्यायच्या होत्या आणि ती तिच्या भावांसाठी राख्या स्वतःच्या चॉईसने घेते म्हणून. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये एवढी जास्त गर्दी होती. तुम्ही कुठल्याही स्टॉलवर जावा तेवढीच गर्दी होती. आज बायकांची एवढी जास्त गर्दी झाली होती राख्या घेण्यासाठी. आणि मी पूर्ण मार्केट फिरून आली आणि राख्या घेतल्या त्या आमच्या इथे दुकानामध्ये खालीच घेतल्या आणि पूर्ण मार्केट मात्र फिरून आली. राख्या काही जास्त मला आवडल्या नाहीत, पण म्हणून मी आमच्या बिल्डिंगच्या इथल्या दुकानातूनच राख्या घेतल्या. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं 5 मिनिटाचं पण इम्पॉर्टंट काम मी करून घेतलं. मी आयब्रोजसुद्धा केले नव्हते आणि फंक्शन आहे तर चांगलं नाही वाटत म्हणून म्हटलं आयब्रोज करून घेऊया. तिला मी रिक्वेस्ट केली आणि हेमाने इतके छान आयब्रोज करून दिले ना. ती नेहमीच खूप छान करते माझे आयब्रोज. सगळी महत्त्वाची कामं संपली, पण घरी जाताना एवढी जास्त गर्दी होती. तुम्ही जर का लालबागच्या आसपास कुठे राहत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की सध्या सणांमुळे किती जास्त गर्दी होती. दहीहंडी आणि गणपती ह्या दोघा सण एक पाठोपाठ असल्यामुळे एवढी जास्त गर्दी झाली होती. आणि हे आमच्या बिल्डिंगच्या खालचा सीन आहे. एकतर गर्दी, त्याच्यात फंक्शन आणि त्याच्यामध्ये सगळे लोक शॉपिंगसाठी बाहेर पडले होते असं मला वाटते. तुम्हाला जरा आवाज ऐकवते. हॅलो. आत्ता घरी पोहोचले मी. इथे बॅग पण आहे माझी अजून आत्ताशी फक्त फ्रेश झाली आहे. हातपाय धुतलेत आणि घड्याळात आत्ता वाजलेत 9. घड्याळ पुढे आहे. 9 वाजून 5 मिनिटं झाली आहेत. आणि आत्ता मला फक्त राख्यांची शॉपिंग झाली आहे आणि पार्लरचं काम झालं. एका दिवसात सगळी कामं मला आवरायची आहेत आणि घरी यायला वाजलेत 9. तरी जेवणाचं प्रोग्राम थोडा कॅन्सल केला आहे, कारण सकाळचं थोडं जेवण आहे. पराठे बनवले होते सकाळी, ते शिल्लक आहेत आणि थोडंसं ऑर्डर पण केलं आहे. खाली तुम्ही बघितलं किती जास्त गर्दी होती. म्हणजे मला जवळजवळ इथून मार्केटपासून घरी येण्यासाठीच एवढा वेळ लागला त्या गर्दीतून चालत यायला. पण चालायचं, सणांचे दिवस आहेत त्यामुळे गर्दी तर असणारच. आणि आत्ता मला करायची आहे पॅकिंग. त्याच्या आधी मला कोणत्या कोणत्या साड्या न्यायच्या आहेत, त्याचे ब्लाऊजचे ट्रायल आणि काय ज्वेलरी घेऊन जायची त्याच्याबरोबरची. शक्यतो मी जास्त ज्वेलरी तर घालत नाही, माझं मेन मंगळसूत्रच असतं. पण हे सगळ्याचं पॅकिंग मला आत्ताच करून ठेवायचं आहे. स्किन केअर, मेकअप, कपडे, अजून बऱ्याच गोष्टी, राख्या, जे काही लागेल ते सगळं. हे सगळं मी आता पॅकिंग करणार आहे आणि मग त्याच्यानंतर झोपायचं. आणि माझं हे नेहमीच आहे, गावी जायचं म्हटलं की रात्री मला लेट होतंच, कारण दुसऱ्या दिवशी गावी जायचं असतं आणि आदल्या दिवशी मी पॅकिंग करत असते. तुमचं पण असंच आहे का? तुम्ही पण लास्ट मोमेंट पॅकिंगवाले आहात का?
असाल तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. बऱ्याच जणांना सवय असते, आधी डिसाईड होत नाही, वेळ भेटत नाही किंवा अनेक कारणं असतात. पण लास्ट मोमेंट पॅकिंग करणाऱ्यांची पॅकिंग खूप जास्त घाईत असते. आणि बघू आता, तुमच्याबरोबर शेअर करतेच मी फायनल काय काय डिसाईड झालं की काय काय पॅकिंग केली आहे ते. चला तर मग ब्लॉग कंटिन्यू. इथे फायनली साड्या डिसाईड झाल्यात आणि ह्या एवढ्या साड्या मी घेऊन जाते. त्या सगळ्या मी एकटी नाही नेसणार आहे. एक वहिनीसाठी, एक ताईसाठी, एक माझ्यासाठी, अशा सगळ्या साड्यांची माझी काय होतं डिसाईड करून झाल्यानंतर मी पॅकिंग करते. त्याच्यातली ही पिंकवाली साडी मी स्वतः नेसणार आहे आणि त्याच्यासाठी मी ब्लाऊज वगैरे सगळं एकत्रच करून ठेवते, कारण का तिथे फंक्शन असेल ना तर खूप जास्त घाई होते, म्हणून मी सगळं एकत्रच मॅनेज करून ठेवते. आता ही सगळी पॅकिंग मी करून ठेवणार आहे आणि वहिनींबरोबर व्हिडिओ कॉल करून डिसाईड केलं, पण ताईला काही विचारता आलं नाही. तिची जरा तब्येत बरी नाही आहे, ती डॉक्टरकडे गेली आहे. पण ताईचं असं असतं की जे पण मी तिच्यासाठी सिलेक्ट करेन तिला ते आवडतं. ती नेहमी माझ्या आवडीच्याच गोष्टी घेते आणि यूज करते. ही एक एक्स्ट्रा साडी घेते की जर कोणाला वाटलंच की वेगळी साडी नेसावी म्हणून. आपल्याला किती असतं ना लेडीजला, काहीतरी एक्स्ट्रा आपल्याला ठेवायची सवयच असते, कारण लास्ट मोमेंटला असं नको व्हायला की आपल्याकडे ऑप्शन्स नाही आहेत. त्यामुळे मग मी एक्स्ट्रा साडी नेहमीच ठेवत असते. ही झाली आहे सगळी माझी पॅकिंग करून. आणि माझ्या मुलीची बिचारीची खूप थोडीशीच पॅकिंग असते नेहमी, तिचं काही जास्त तामझाम नसतो. बॅग पूर्ण माझ्याच कपड्यांनी भरलेली असते आणि तिचे कपडे एकदम थोडेसे असतात. आजच्या ह्या दिवसाच्या ब्लॉगची सुरुवात मी सकाळी केली होती 8:30ला आणि आत्ता रात्रीचे 10:30 झालेले आहेत आणि तरीही माझी अजून बरीच इम्पॉर्टंट कामं बाकी आहेत. पण मला सकाळी वाटलंसुद्धा नव्हतं की हा पूर्ण दिवस इवन रात्रीपर्यंत चालेल ब्लॉग. पण तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करते मी, कशी घाईघाईमध्ये मी सगळी लास्ट मोमेंटला पॅकिंग करते हे सुद्धा तुम्हाला दाखवते, कारण का जे लास्ट मोमेंटला सगळ्या गोष्टी करतात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तर हे आहे माझ्या ऋतुजाचे ड्रेसेस, जे ट्रेडिशनल कपडे आहेत ते घालायचेत. आणि इथे फायनली आमची सगळी पॅकिंग संपलेली आहे. आता मी उठणार आहे आणि माझं लास्ट मोमेंट जे स्किन केअर असतं ते करणार आहे, जे फंक्शनच्या आधी केल्यानंतर खूप छान ग्लो येतो ते. चला तर मग ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. सकाळपासून सगळी धावपळ आणि सगळी कामं करून संपली, पण आत्ता माझी एनर्जी पूर्णपणे संपली होती आणि खूप जास्त थकून गेली होते मी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलंच होतं, ज्वेलरी, स्किन केअर, मेकअप याचं पॅकिंग. ते तर सगळं फिक्स असतं. एक स्किन केअरचा पाऊच आहे, एक ज्वेलरीचं बॉक्स आहे जे फिक्स आहे. गावी गेल्यानंतर मी शक्यतो यातली ज्वेलरी यूज करते आणि हे नेहमी असंच पॅक असतं. फक्त प्रत्येक वेळी मी जाताना एकदा चेक करते की सगळी ज्वेलरी बरोबर आहे का. आणि एका पाऊचमध्ये स्किन केअर असतं आणि एका पाऊचमध्ये मेकअप. हे सगळं माझं ऑलरेडी पॅक असतं, ते फक्त मी चेक करते एकदा आणि ठेवते. जर का आपल्या गोष्टी ऑर्गनाईज असतील ना तर आपण लास्ट मोमेंटसुद्धा सगळं काही व्यवस्थित भरून, सगळं काही व्यवस्थित आठवणीने घेऊन जाऊ शकतो. हे ऋतुजाची छोटी छोटी ज्वेलरी आहे, ती पण सगळी पॅक करून घेतली. आणि याचसाठी मला नेहमीच गोष्टी ऑर्गनाईज ठेवायला आवडतात, कारण का जर आपल्या गोष्टी व्यवस्थित ऑर्गनाईज असतील तर लास्ट मोमेंट आपल्याला कुठेही जाताना जास्त तामझाम नसतं. फक्त एकदा चेकआउट करायचं आणि निघायचं. आणि हा आहे व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, कारण का इथे मी जे लास्ट मोमेंट फंक्शनच्या आधी स्किन केअर करायचं असतं ते करते. आणि जे कोणी सगळ्या आधी तयारी करत नाहीत त्यांच्यासाठी खरंच हे महत्त्वाचं आहे. हे मी खूप जास्त मास्क ऑर्डर केले होते. हे माझं 5वं मास्क आहे जे मी यूज करते. खूप इझी आहे. कुठल्याही फंक्शनच्या आधी 1-2 दिवस तुम्ही हे मास्क लावा, ओव्हरनाईट ठेवा आणि काय मस्त स्किन होते. दुसऱ्या दिवशी तुमची स्किन एकदम छान तुकतुकीत आणि मस्त शाईन करते. तुम्ही पण नक्की ट्राय केलं पाहिजे हे. आणि हो, ज्यांना पार्लरमध्ये काही फेसचं करायची सवय नाही आहे, जे माझ्यासारखी लोक आहेत ज्यांनी गेल्या 5-10 वर्षामध्ये काहीही पार्लरमध्ये जाऊन स्किनसाठी केलेलं नाही आहे, मी स्किनसाठी जे पण करायचं ते स्वतः घरीच एक्सपेरिमेंट करत असते. त्याच्यामधलंच हा एक मास्क आहे, पर्पल मास्क आहे. बरेचसे मास्क आहेत जे मी वीकली पण यूज करते, त्याच्यामुळे स्किन खूप छान राहते. माझा एक प्रॉब्लेम आहे की पार्लरमध्ये जाऊन मला असं कोणी स्किनला हात लावलेलं वगैरे थोडंसं नाही आवडत, त्याच्यामुळे मी चेहऱ्याचं काहीही पार्लरमध्ये जाऊन करत नाही. केसांवरती सगळं काही ट्राय करून झालेलं आहे, हेअर कलर, बुटॉक्स वगैरे सगळं केलेलं आहे, पण स्किनच्या बाबतीत मला नाही जमत. त्याच्यामुळे मी स्किनचं असंच घरी काही ना काहीतरी उद्योग चालू असतात माझे. पण हे मास्क खरंच खूप जास्त यूजफुल आहे. याच्यामध्ये कोलॅजन आणि नायासिनेमाइड असे 2 मास्क येतात. त्यातलं हे कोलॅजन मास्क आहे, दोन्हीही खूप छान आहेत. आणि हे जर का तुम्ही ओव्हरनाईट ठेवलं तर दुसऱ्या दिवशी तुमची स्किन एकदम छान आणि मस्त सॉफ्ट होऊन जाते.
तर जेव्हा तुम्हाला फेशियल करायला वेळ नसेल तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करा. याच्यामध्ये अंडर आय आणि लिप्सच्या इकडे लावण्यासाठी सुद्धा छोटे छोटे पार्ट्स मिळतात. ते मी विसरलेच होते, मग ते मी आधी लावून घेते आणि सगळं काही लावून झाल्यानंतर आता मी छान झोप घेणार आहे. सकाळी उठल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करेन की काय रिझल्ट होता. पण हो, तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट, ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की क्लिक करा आणि खूप 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 थँक्यू. मी एकाच दिवसात सगळी कामं कशी आवरलीत याच्यावरती मी आजचा ब्लॉग बनवला होता. तसं तर ही कदाचित चांगली सवय नाही वाटणार लोकांना की तुम्ही सगळं लास्ट मोमेंटला का करताय, पण असं होतं ना बऱ्याच वेळेला की आपल्याला वेळ नाही मिळत. त्यावेळी आपण कसं पटापट सगळी कामं एकाच दिवशी सुद्धा मॅनेज करू शकतो, ते पण ऑफिसमधून आल्यानंतर मी सगळं काही आवरलेलं आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला का हे मला नक्की सांगा आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही युजफुल गोष्ट मिळाली का हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चला, सकाळी भेटते तुम्हाला. गुड मॉर्निंग. मी बोलत नाही आहे काहीच, कारण घरात सगळेजण झोपलेले आहेत आणि हा मास्क असा संपल्यानंतर ट्रान्सपरंट होऊन जातो. मी डायरेक्ट सकाळीच हा मास्क काढते आणि तुम्हाला दाखवते की रिझल्ट कसा होता ते. स्किन खूप जास्त हायड्रेटेड आणि मस्त प्लम्पी छान शाईन करते. खूप भारी रिझल्ट असतो या मास्कचा. तुम्ही सगळे सुद्धा नक्की नक्की यूज करून बघा. आणि मी विदाऊट फिल्टर तुम्हाला दाखवते की कशी मस्त स्किन झालेली आहे. तुम्ही सगळे ट्राय केल्यानंतर मला सुद्धा सांगा आणि अजून असे काही तुम्हाला माहिती असतील आयडियाज तर त्या सुद्धा शेअर करा. चला, भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.